नमस्कार आणि आपल्या सगळ्यांचं लोणावळ्यामध्ये सहर्ष स्वागत. लोणावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाडक्या नाणेमावळ प्रांतातलं एक छोटेखानी गाव. लोणावळा म्हटलं की निसर्गानं नटलेले डोंगर, दर्या, धुवाधार पाऊस, धबाबा कोसळणारे जलप्रपात, आल्हाददायक हवामान हे सगळं आठवतं आणि आठवते चिक्की. पण शिवरायांच्या या परिसराची ओळख एवढ्याच कारणासाठी का असावी? 2500 वर्षापूर्वीच्या सातवाहन राज्य सत्तेमध्ये निर्माण झालेल्या लेण्या, त्या काळातील पाणवठे, शिवपूर्वकालीन किल्ले, असं सगळं असलेल्या या परिसराचा ऐतिहासिक वारसा, त्यानंतरच्या ब्रिटिशांच्या अंमलाखाली असताना झालेल्या सुधारणा, भोरघाट, इंडियन पेनिन्सुला रेल्वे, काळाच्या ओघात पुरातन झालेल्या वास्तूंच्या खाणाखुणा, याची ओळख जगाला का नसावी बरं? या विचारानं लोणावळ्यामधील एका व्यक्तीला पछाडलं. अशा गोष्टींची माहिती, पुरावे, वस्तू गोळा करण्यासाठी ती व्यक्ती झपाटल्यासारखी कामाला लागली आणि आज तागायत झपाटलेलीच आहे. सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम. ही व्यक्ती म्हणजे आजची उत्सव मूर्ती आनंद बन्सीलालजी नाईक, एक आनंद यात्री. वास्तुरचनाकार आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या आनंदजींना हा वारसा त्यांचे वडील बन्सीलालजींकडूनच मिळाला आहे. तेही बांधकाम व्यवसायातच होते, पण त्याचबरोबर संगीत, नाट्य आणि फोटोग्राफी यामध्येही त्यांना रस होता. ते सगळंच्या सगळं आनंदजींमध्ये उतरलं आहे. ऐतिहासिक वास्तू, इतर गोष्टी आणि लोणावळ्यात राहिलेली, विस्मृतीत गेलेली माणसं यांचा मागोवा घेणं, पुरातन जुन्या वस्तूंचा संग्रह करणं, याचा आनंदजींना छंदच लागला. वारसा जतन करण्याच्या त्यांच्या ध्यासाची सुरुवात आनंदजींच्या राहत्या घरापासूनच होती. ही टुमदार बंगली 125 वर्ष जुनी आहे. आनंदजींनी ती उत्तम स्थितीत ठेवली आहे. बंगल्याच्या पाठीमागे ना एक अतिशय वेगळीच वास्तू आहे, ती म्हणजे वाघोबा मंदिर. पूर्वी साधारण 1600च्या दरम्यान लानोलीच्या गावकऱ्यांनी आपल्या पशुधनाचं संरक्षण व्हावं म्हणून गावाच्या वेशीवर बांधलेलं वाघाचं मंदिर आजही आनंदजींच्या बंगलीमध्ये आहे. बंगलीच्या जुन्या पद्धतीच्या अंतर्भागामधून एका लाकडी जिन्यावरून वर गेल्यावर लागणारा एक पोटमाळा ही आनंदजींची अभ्यासिका आहे, एका आनंद यात्रेची गुहा. काय नाही इथं? अनेक देशांच्या चलनी नोटा, नाणी, टपाल तिकीटं, जुनी पत्र, सिनेगीतांची 500 ते 600 पुस्तकं, दुर्मिळ कॅसेट्स, ब्रिटिशकालीन इंडियन पेनिन्सुला रेल्वेची तिकीटं, रेल्वे पास, जुना सायकलचा दिवा, लाकडी कॅमेरे, राजा रविवर्माची लिथो प्रेसवर छापलेली दुर्मिळ चित्र, पु ल देशपांडे आणि सुनीतीताईंनी केलेल्या बाभ बोरकरांच्या कविता वाचनाची कॅसेट, जुन्या हिज मास्टर्स व्हॉइसच्या रेकॉर्ड्स, अशा दुर्मिळ अद्भुत वस्तूंचा, पुस्तकांचा, चित्रांचा एक खजिनाच या गुहेमध्ये आहे. हा आनंद यात्री इथे रमलेला असतो. सर्वसाधारणपणे स्पष्ट वक्ता असलेल्या, परखडपणे आपले विचार मांडणाऱ्या माणसाला फारशी मित्रमंडळी नसतात, पण आनंदजींच्या एकदा जवळ आलेला माणूस त्यांचा मित्र आणि चाहताच होऊन जातो. हे मी स्वानुभवातून सांगतो आहे. सामाजिक, राजकीय योगदानाबरोबरच कला आणि संगीत क्षेत्रातही त्यांचं योगदान आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला नुकतीच 111 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं लोणावळ्यामध्ये चित्रित झालेल्या सिनेमांमधील गीतांच्या सादरीकरणाचा एक भूतो न भविष्यती असा अविस्मरणीय कार्यक्रम त्यांनी नुकताच यशस्वीपणे आयोजित केला होता. दुनिया
10-12 वर्षापूर्वी या अवलियानं लोणावळा आणि परिसराचा इतिहास पुस्तक रूपात मांडण्याचा संकल्प केला. या पुस्तकामध्ये 2,500-3 हजार वर्षापासूनचा इतिहास, घाटवाटा, इथल्या लेण्या, किल्ले, रेल्वे, टाटांचा जलविद्युत प्रकल्प, या परिसरात वास्तव केलेल्या नामवंत व्यक्ती, अशा अनेक बाबींचा समावेश असणार आहे. यासाठी आनंदजींनी अक्षरशः तहानभूक हरपून संशोधन केलं आहे. विस्मरणात गेलेल्या अनेक बाबी समोर आणल्या आहेत. मुंबई पुणे रस्ता 1885 पूर्वी दगडी फरसबंदीचा होता. लोणावळ्यात पहिला विजेचा दिवा 1929 साली लागला. अशा अनेकानेक विलक्षण गोष्टींची माहिती या पुस्तकातून मिळणार आहे. पुरातन वास्तू आणि वस्तू यावर अलोट प्रेम करणाऱ्या या आनंद यात्रीच्या संकल्पित पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण समारंभ आज IIA लोणावळ्याच्या कार्यक्रमामध्ये होत आहे, याचा आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. या अवलिया आनंद यात्रीला आमचा मानाचा मुजरा आणि पुढील या आनंद यात्रेसाठी लाख लाख शुभेच्छा.